मजेत आहात ना? तर आम्ही आलो आहे गावी. तर बघा मी हा पिरो खाते. इकडे जाते ना ते खाली बसते, तिकडे वाट जाते. आज मी जात आहे भात कापणी करायला. तुम्हाला व्ह्यू दाखवते. तर असं स्टेट आहे इकडे जायला, साताराला जायला रोड आहे. म्हणजे आमचं गाव सातारापासून 30 किलोमीटर असेल, 30-35. तिकीट म्हणायला गेलं तर आता 50 रुपये तिकीट आहे. आधी तिकीट खूप कमी होती, आता महिलांना अर्धे 50 रुपये तिकीट आहे. STची लाल डब्बा असतो इकडे. इकडे बघा फुलं. इकडं काही जणांचं ऊस पण आहेत. इकडं खाली नदी दिसते ना तुम्हाला. 2-3 वावरं सोडली की खाली नदी. तर काही जणांचे भुईमुग पण आहेत. इकडे खाली जातो तो सातारला रस्ता आणि इकडे वरती जातो तो मेड्याला. मेडा महाबळेश्वर साईडला. मेडा 15 मिनिटं लागतात मेड्याला जायला. तुम्हाला व्ह्यू दाखवते. जनावरांचा आवाज येतो. काही लोक ऊस करतात आणि आता सीझन आहे भात. इकडे जास्त करून भात, भुईमुग 2च पिके घेतले जातात. ज्वारी वगैरे कोण घेत नाही इकडे. रानटी डुकरे वगैरे असतात ना, त्यामुळे. मी माझ्या आजोळी गेले नाही. आजोळी गेल्यावर आजोळीचा पण तुम्हाला व्हिडिओ पाठवीन. पण जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण कळेल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात. ही फुलं बघा कशी आहेत. ही फुलं कुठं बघायला भेटत, ही रान फुलंच आहेत सगळी. आणि आमच्याकडे कासपठार म्हणाल ना, तर इथं कासपठार पण आमच्याकडे 30-35 किलोमीटर अंतरावर आहे. इथून आम्ही माझ्या आजोळीच्या वरनं रस्ता आहे ना, तिथून पण कासपठारला जाऊ शकतो आणि कुसुंबी साईडनं पण जाऊ शकतो. तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ किंवा आमच्या गावाच्या जवळची गावे किंवा ठिकाण कुठले, महाबळेश्वर आमच्यापासून जवळ आहे, म्हणजे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील. ते का नदी बघू शकता तुम्ही. इकडं म्हशी कुरण, इकडं हे आमचंच आहे. म्हणजे म्हशींना, जनावरांना चरण्यासाठी हे गवत असते. ते गवत खातात कुसळांचं. तुम्हाला गवत दाखवते ते. हे गवत आहे ना कुसळांचं, त्याला कुसळ असतात बघा. कुसळ म्हणजे काय, तर ह्या गवताला असे ना छोटे छोटे काटे असतात. कुसळांचं गवत, हे गवत पण खातात. ह्याला कंदार म्हणतात, कंदारी. आणि जे भात झोडून राहिलेलं असतंय ना, भाताचं पाचर, भातेन, आमच्याकडे भात्यान म्हणतात त्याला. ते भातेन पण जनावरांना खायसाठी असतं. इकडं म्हैस आले बघा. इथे STची लाईन गेले बघा. नदीचा व्ह्यू तुम्हाला दाखवते परत. तुम्ही गाडी आले कोणाची तरी. नदी साईडचा परिसर. इथं अशी बुजगावणी लावली असतात जनावर वगैरे येऊ नये म्हणून. दाखवते तुम्हाला. मध्ये दिसलं ना, हे काय बुजगावण म्हणजे शर्ट घालून एक अशी काठी रोवलेली असते शेताच्या मध्ये. आता बाजूचं भात कापलेलं आहे, पण तिथे बुजगावण आहे बघा. म्हणजे माणसाला जनावरं भितात असा समज इकडे. म्हणजे खरंच भितात. आणि ही भाताची गंजी दिसली ना, म्हणजे भात जोडपून झाल्यावर लावलेली ही छोटी गंजी. तर मंडळी, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर खरंच लाईक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला पण उत्सुकता प्राप्त होईल आणि मी पण व्हिडिओ करीन. आमचं भात दाखवतो तुम्हाला. माझे सासू भुईमुग काढायला गेले. सासरे असतील, दीर असेल आणि माझा नवरा, ते भात काढतात. बघा इकडचा व्ह्यू. चिमणीचं घरटं तुम्हाला दिसतंय का? त्यामुळे तुम्हाला चिमणीचं घरटं दाखवते.
माझ्या व्हिडिओला एवढी क्लॅरिटी नाही तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करते. तर झाडावर बघितलं ना छोटंसं ते चिमणीचं घरटे बघा कसं बांधलंय. इकडचा नदीचा व्ह्यू बघा, नदी किती सुंदर दिसते. या नदीचं नाव आहे वेण्णा नदी. गाडी बघा माणसं किती भुंगाट चालवतात, कशी भुंगा चालवतात. एक तर सरळ असा सातारला गेलेला रोड आहे. हे कसं गवताचं वेगवेगळा प्रकार कसं दिसते छान. आमचं वावर वरती वाटतं. आपलं गाव आहे. पेरू खात्या म्हणून तसा आवाज येतो. बघितलं पेरू. आपण ह्या वावराच्या मधनं जाऊया. इथून जायला रोड आहे का नाही काय माहित. असं आता तुम्हाला हा डोंगराचा सह्याद्री डोंगराचा रांग दाखवते. आता कास म्हणाल ना तर इथं वरती वावर वरती डोंगर दिसतोय ना, तिथे चिकनवाडी, एकयू, कास पठार, यवतेश्वर असे ठिकाण आहेत. यवतेश्वरला माझी जाऊ राहते. आम्ही जर कास पठारला जाणार आहे मग तिकडचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवेन मी. मोबाईलची बॅटरी लो होत आली. आता मी वाट काढत काढत देणं जाते. तर मंडळी, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा.